चिखलदरा तालुक्यातील चौऱ्यामल गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असून याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. गट ग्रामपंचायत आकी अंतर्गत चौऱ्यामल गाव येत असून या गावात आदिवासी नागरिकांच्या नशिबी दारिद्र्य संपलेलं नाही. गावात कोणतेही मूलभूत सुविधा आढळून येत नाही. मेलघाटच्या शेवटच्या टोकावर शहानूर धरणाजवळ गाव आहे, परंतु या गावातील लहान मुलं, शाळाकरी विद्यार्थी, गरोदर महिला पिण्याच्या घोटभर पाण्याकरिता 2 किलोमीटर डोंगरात पायदळ डोक्यावर हंडा कळशी घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी धडपड करत आहेत. खरंच चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम गावातील वास्तव्य असणाऱ्या नागरिकांच्या नशिबातील दारिद्र्य कधी दूर होणार हाच खरा प्रश्न आहे. मूलभूत सुविधा सोडाच गावात रस्ते, अंगणवाडी, शाळा, पोषण आहार, घरकुल योजना अशा अनेक समस्या दिसून येत आहेत, परंतु प्रशासनाचे येथील रहिवासी नागरिकांवर साफ दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. काही गावात करोड रुपयांच्या पिण्याच्या पाण्याच्या टाकी बांधकाम पूर्ण झाले, तर काही अर्धवट आहे. पूर्ण झालेल्या टाकीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून एक बुंद पाणी टाकीत चढलेले नाही. शासनाचा करोड रुपये खर्च झाला, परंतु नागरिकांना शुद्ध पाणी पिण्याकरिता मिळाले नाही. आश्चर्य आहे. कधी होणार मेलघाटातील चिखलदरा तालुक्यातील गावांचा विकास असा प्रश्न नागरिकांना भेडसावत आहे. महाराष्ट्र स्टार न्यूज 1 चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, मेळघाट. चिखलदरा तालुक्यातील शेवटचं गाव आहे चौऱ्यामल आणि चौऱ्यामलमध्ये गट ग्रामपंचायत आहे. या गावात इतकी पाण्याची भीषण टंचाई आताही आहे की महिलांना 2 किलोमीटरवरून पाणी आणावं लागत आहे. लहान मुलं असतील, 2 पाण्याच्या टाक्या आहेत या गावात, परंतु ह्या टाक्याच्या शोभेच्या वस्तू बनलेल्या आहेत. अनेक दिवसापासून या टाकीमध्ये पाण्याचा बुंद सुद्धा नाही. पाईपलाईन सुद्धा या गावात आहे. विनाकारण पैसे प्रशासनाचे खर्च झालेले आहेत. या गावात विविध समस्या आहेत. गावात स्ट्रीट लाईट बंद आहेत, नाल्या नाहीत, रस्ते नाहीत. या मेळघाटातील लोकांकडे लक्ष देणार कोण हा खरा प्रश्न आहे. पंचायत समिती बीडीओ याकडे लक्ष देतील काय आणि या लोकांना या खाली भांड्यात पाणी देतील काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. ही महिला माझ्यासोबत आहे. आता 2 किलोमीटर पाण्याला पायदळ जंगलाकडे जावं लागत आहे. येवन प्राण्यांचा सुद्धा धोका आहे. अशा परिस्थितीत सुद्धा हे नागरिक इथं जीवन जगत असल्याचे दिसून येते. आता तरी झोपलेल्या प्रशासनाने जागी होऊन किमान मेळघाटातील आदिवासी लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी द्यावे अशी मागणी सर्व ग्रामस्थांची आहे. महाराष्ट्र स्टार न्यूज 1 साठी प्रतिनिधी प्रेमदास ताडे, मेळघाट.